अगं काय ग हे? केवढं लागलंय? का केलंस तू हे सगळं? माझ्याकडनं चूक बी तेवढी मोठी घडली नाही, मग त्या चुकीचं प्रायश्चित नको करायला. मंजू, तुला एवढी काळजी आहे सत्यजितरावांची, तर मग बोलून का दाखवत नाहीस? अगं तुझं एवढं प्रेम आहे त्यांच्यावर, तर का लपवून ठेवतेस त्यांच्यापासून? आई, काही झालं तरी आमच्या नात्यात कायदा उभा राहणारच. मी कायद्यानं चालणारी आणि तो त्याच्या वायद्यानं. आणि पुन्हा नातं आणि कर्तव्य याची गल्लत नाही होऊ द्यायची मला. बस सत्या लवकर बरा होऊ द्यात. मंजू, देवी आईनी तुझी हाक ऐकली. अगं सत्यजितराव शुद्धीवर आलेत आणि पूर्ण बरे होऊन लवकरच त्यांच्या घरी जातील. हो दीदी, तू नको काळजी करूस. आता तू स्वतःची काळजी घे. माझ्या देखरा कोकरा वागरा. तुला शुद्धीवर बघून लय बरं वाटायला लागलंय. मग तुला काय झालं असतं तर कशी जगले असते मी. देवी आईने हाक ऐकली माझी. माझ्या लेकरा कोकरा वागराला शुद्धी आणलं. मम्मी शांत हो. काळजी करायचं काय कारण नाही. लय आला मोठा काळजी करू नका म्हणणारा. इथं आमची काय अवस्था झाली माहितीये का तुला? आमचा जीव पाक टांगणीला लागलेला. तुला जरी शुद्ध आली नसती ना तर मेलोच असतो मी. हो दाजी, हो काय कुठं वेळ झालाय का तुम्ही? तुमचं मेवणं पाहुणं असं तुम्हाला एकट्याला वाऱ्यावर सोडून जातील का? पुन्हा हट्ट कर, मग दाखव तुला काय येते. मला लय भीती वाटलेली बघ. मला कळतच नव्हतं मी काय करू. दादा म्हणून परत मी हाक माराल का नाही असाच प्रश्न पडला होता बघ मला. जयद्या, अरे मग तू काय चूक केल्यावर तुला कोण ओरडणार? काय दादा, काय बघतोस? कोणाला शोधतोस का? वाघमारे. वाघमारे कुठे आहेत? ही सत्या, ती पूर्वी कशाला पाहिजे इथं? अरे तिच्यामुळे तुझी ही अवस्था झाली ना. ती तर नाही, तीच बरं आहे बघ. कुठल्या जन्माचा राग काढलाय त्या पुरीने तुझ्यावर काय माहिती. तिला अजिबात हे आणू नका. अजून मी डूक धरून बसले असेल माझ्या लेखावर. आम्ही वाघमाऱ्यांना काही दोष देऊ नकोस. दोष देऊ नकोस म्हणजे? तिनं तुझ्या गोळीसाठी तुझा राग नाही आला बाई तुला? अजिबात राग नाही आम्हाला त्यांच्याबद्दल. उलट मला अभिमान वाटतोय वाघमाऱ्यांचा. काय बोलतोय सत्या? कसला अभिमान वाटतोय तुला त्या पुरीचा? कारण त्यांनी मला वचन दिलं होतं. कसलं वचन? इन्स्पेक्टर झाल्यावर कायद्याचं रक्षण करताना त्या कुठल्याच नात्यागताचा विचार करणार नाहीत. त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलंय. सत्या, अरे काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? त्या पुरीचं कौतिक बसता. मला ती पुरी अजिबात दिसली नाही पाहिजे इथं. मम्मी, सत्या बास. त्या पुरीची चर्चा बी नका इथं. ती तर मला अजिबात दिसली नाही पाहिजे. आणि जर तिला कोणी हित आणलं ना तर गाठ माझ्याशी.
सत्या, हे बघ, तू तिचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. आता तिच्या डोक्यात राख कालवली गेलीये. ती ऐकणार नाही कोणाच. हे बघ, तू आराम कर, आपण बोलू नंतर. ए बाळा, काहीतरी खाऊन घे चल, म्हणजे गोळ्या घेता येतील. मंजू, मंजू अगं. आमरे, आमरे अगं लवकर ये. आमरे, आमरे अगं ये की पटकन. आई अगं तू 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 अगं कशाला उठतेस तू? हा, केवढा ताप भरलाय अगं, ताप भरलाय तिला. तू डॉक्टरला फोन लाव पटकन. मी त्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या घेऊन येते. अगं बघू थांब. अगं किती तापलंय तिथे अंग. थांब डॉक्टरांना फोन लावते. आमरे, तापच आहे ना, होईल की कमी. तू गप बसा. आता आम्ही जे करतोय ते करू देत आम्हाला. सत्य बरं आहे का ग? म्हणजे हॉस्पिटल मधून कुणाचा फोन आला होता का? नाही ना अजून. अगं आधी स्वतःची काळजी घे. केवढा ताप भरलाय. आई थांब, मला आधी सांग सत्याला बरं आहे का नाही ते. आम्हाला खरंच माहिती नाही ग. अगं मग फोन करून विचारा ना. एक काम कर, बल मला फोन लाव. मंजू अगं पण आमरे, फोन लावून विचार. हॅलो, आई बोला की, काय झालं? हा बलमा. अरे सत्यजितराव कसे आहेत? म्हणजे तब्येत बरी आहे का त्यांची? आता बरं आहे. शुद्धीव आला आता, आणि शुद्धीव येता येताच वाघमाऱ्यांचं नाव घेत होता. वाघमारे कसे आहेत? आता काय सांगू तुला, गुडघे फुटल्यात, अशक्तपणा आलाय, आणि आता ताप बी भरलाय. काय? आई, त्यांची काळजी घ्या, आणि काय लागलं तर मला फोन करा. होय. सत्याला सांगू नको म्हणून सांग त्याला. बरं बलमा, ऐक की, यातलं काय बी सत्यजितरावांना कळून देऊ नको. उगाच त्यांना त्रास होईल. काळजी करत बसतील ते. ठीक आहे, तुम्ही पण वाघमारे मॅडमना जरा आराम करायला सांगा. होय.